मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दाता. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, महिन्याचे दिवस 30 म्हणजे 30 दिवसाचा एक महिना. सन 2025 पासून म्हणजे 2025 सालाला सुरुवात होऊन आज जवळपास 5 महिने होत आहेत. म्हणजे 5 × 15 150 दिवस. आता या 150 दिवसात तुम्ही म्हणाल मला किंवा आम्हाला काय सांगताय तुम्ही 150 दिवस वगैरे वगैरे. मंडळी, या दिवसाचं गणित तुम्हाला मला सांगायचं आहे. 5 × 15 150 दिवस. आणि 150 दिवसामध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 296 लाचखोर पकडले गेले. शासकीय खुर्चीत बसायचं, गललठ्ठ पगार घ्यायचे, कवडीचं काम करायचं नाही. पण ज्या कुणाचं काम आपल्याकडे आलं त्याला थांबवून ठेवायचं, तुंबवून ठेवायचं, फाईली थांबवून ठेवायच्या, सह्या करायच्या नाहीत. आणि मग त्यामध्ये कार्यालयाला एखादा मध्यस्थ किंवा त्या गरजू व्यक्तीचा एखादा मध्यस्थ की ज्याचा आणि त्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्याशी साठलोट आहे, बोलणं चालणं आहे, ओळख परिचय आहे, अशा मध्यस्थाच्या मार्फत काम करून देण्यासाठी लाच घेण्याचे प्रमाण सध्या महाराष्ट्रात खूप वाढलेलं आहे. काल परवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्हे अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणारा एक अधिकारी पकडला गेला. रेती तस्करीचा धंदा अव्याहत सुरू राहण्यासाठी म्हणून महिन्याकाठी 8,000 रुपये म्हणजे 2 महिन्याचे 16,000 रुपये, पण तडजोडी यांची 14,000 रुपये घेऊन मलकापुरात पकडला गेला. आणि त्यानंतर त्याच्या घराची तपासणी झाली असता त्याच्या घरामध्ये लाखोचं धबाड सापडलं. आणि आज रोजी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला निलंबित केल्याची बातमीसुद्धा मला वाचायला मिळाली. मंडळी, सामान्यपणे गेल्या 5 महिन्यात हा आकडा म्हणजे साधी गोष्ट नाही, हे प्रमाण खूप मोठं आहे की 5 महिन्यामध्ये 296 इतक्या प्रमाणात भ्रष्टाचाराचं प्रमाण महाराष्ट्रात जर वाढलं असेल तर निश्चितच महाराष्ट्राची अवनतीकडे वाटचाल सुरू आहे हे दिसून येते. राज्यातले मंत्री, आमदार, केंद्रातले मंत्री हे सर्व सध्या एका दुसऱ्याच कामामध्ये लागलेले आहेत. प्रत्येकाला आपली खुर्ची वाचवायची, सरकार वाचवायचं, बदनाम्या वाचवायच्या, आणि यामध्ये त्यांचा संपूर्ण वेळ काळ जात आहे. आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये पोलिसांचं संरक्षण वापरायचं, बळ वापरायचं, यातच सरकारचं सध्या लक्ष आहे. आणि त्याचा पुरेपूरसा फायदा या गरजू लोकांची कामं करून देण्यासाठी हे अधिकारी घेतात. आणि यामध्ये सर्वाधिक प्रमाण मंडळी जर कुणाचं असेल तर ते प्रमाणसुद्धा इथं मी सांगितलं पाहिजे की सर्वाधिक लाचखोर हे महसूल विभागात आहेत, की ज्यामध्ये 81 लाचखोरांना या 5 महिन्यात पकडलं गेलं. त्यानंतरचं दुसरं खातं जर कोणतं असेल तर ते आहे पोलीस. यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लाचखोर पोलीस अधिकारी पकडण्यात गेले. त्यानंतर तिसरा विभाग आहे पंचायत समितीचा. सध्या राज्यामध्ये घरकुलाच्या योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि विविध विकास कामं पंचायत समितीच्या मार्फत गाव आणि वस्तीमध्ये सुरू होत असताना या ठिकाणी गावाच्या सरपंचापासून, ग्रामसेवकापासून तर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यापर्यंत देणं घेणं करून कामं सुरू आहेत. त्याच्यात बरीचशी कामं खरी पण आहेत, पण खरं करून घेण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात, खोटं करून घ्यायसाठी तर द्यावे लागतातच. त्यामुळे पंचायत समितीचा विभाग हा सुद्धा एक चर्चेत आहे. आणि त्यानंतर वीज वितरण कंपनी, महावितरण, घरातलं कनेक्शन जोडण्यापासून शेतातलं कनेक्शन जोडण्यापर्यंत कुठं कनेक्शन घेऊन देण्यासाठी म्हणून जे काही मार्ग अवलंबले जातात
त्या मार्गाचा अवलंब करून या महावितरणच्या अधिकाऱ्यांसुद्धा सर्वसामान्य ग्राहकांना गंडवलेलं आहे आणि त्यामध्ये महावितरणचे अधिकारीसुद्धा या जाळ्यामध्ये अटकलेले आहेत. त्यानंतरचा विभाग आहे शिक्षण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल जवळपास आज दिवसभर बीड जिल्ह्यामध्ये एका शिक्षणाधिकाऱ्याने करोडो अरबो खरबो म्हणजे करोडोच्या वर की एक सिमेंटच्या बिस्किट त्याच्या घरामध्ये सापडलं. कोट्यावधी रुपयाची मालमत्ता या एका जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडली. आणि त्यांनी काय काय केलं त्याचे प्रतापसुद्धा दिवसभराच्या काही बातमीवर समाज माध्यमावर तुम्ही ऐकले असेल. आणि अशी परिस्थिती देशात आणि राज्यात असताना राज्यातील ज्या ज्या विभाग आहे जे जे लोक आहेत मंत्री आहेत हे काय करतात हा प्रश्न तुम्हाला मला पडलेला आहे. एकंदरीत विचार करता राज्यामध्ये अशी परिस्थिती हे अत्यंत भयावह आहे. एकीकडे बेरोजगारी बेकारी आणि दुसरीकडे हे गरिरट्ट पगार घेणारे अधिकारी आणि हे घेणारे लाचखोर. पण शेवटी नियती आणि पापाचा घडा ज्या दिवशी भरते त्या दिवशी हे 296 लोक अटकतात. मंडळी हा आकडा फार कमी आहे. खऱ्या अर्थाने धाडस केलं काही लोकांनी की त्यांना पैसा मागितला गेला लाच मागितल्या गेली म्हणून ज्यांचे संपर्क आहे ज्यांना माहिती आहे ज्यांची हिंमत आहे अशा लोकांनी मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये हे 296 अटकले. खरं म्हणजे हा आकडा तर 2096ची पार आहे तेही पार आहे. पण खऱ्या अर्थानं पकडले ते एवढे. मग कधी कधी एखादं रॅकेट फेल होते कधी कधी एखादी म्हणजे पकडण्याची यंत्रणा असते ती कुठेतरी माहीत पडते त्यामुळे तो लाच घेत नाही आणि ठिकाण कधी कधी चुकते त्यामुळे ते लाचखोरीचं प्रमाण किंवा ते केस त्या ठिकाणी होत नाही. तो जर विचार जर केला तर हे प्रमाण राज्यामध्ये सर्वात मोठं आहे. मंडळी 5 महिन्यात 296 हा आकडा खरंच डोकं फिरवणारा आकडा आहे. राज्यकर्त्यांनी या बाबतीत लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते? मी आपलं मत व्यक्त केलं. तुम्ही तुमची किमान प्रतिक्रिया तरी व्यक्त करा. आज इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.